तयार झालेत आपले चविष्ट कुरकुरीत कांद्याचे पकोडे. नक्की बनवा, सगळ्यांना आवडणार. आणि आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आज मी बनवणार आहे कांद्याचे पकोडे. ही रेसिपी यूट्यूबवर खूप व्हायरल झालेली आहे. आणि बघा, कांद्याचे पकोडे बनवण्यासाठी या पद्धतीनं मी कांदा कट करून घेतलेला आहे. आणि मी कांदे मुद्दाम छोटे घेतलेले आहेत. तुम्ही मोठे कांदे घेतलात तर एखाद्या वाटीवरती ठेवून ते बरोबर कट करू शकता. मी छोटेच घेतलेले आहेत. तर आता आपण कसा करायचा मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे कांदे असे धुवून सोलून घ्यायचे आणि त्याच्यानंतर एक असा काप दिला की 4 काप आपण देऊया. 4 काप नंतर परत आणखीन 2 काप देऊया. अशा पद्धतीनं आपण कांद्याला काप देणार आहोत. आता त्याच्यामध्ये आणखीन एक काप द्यायचा आहे आपल्याला अलगद, कारण आपल्याला पाकळ्या एकदम पातळ करायच्या आहेत आणि सुट्ट्या सुट्ट्या पाकळ्या झाल्या पाहिजेत. तर अगदी अलगद हातानं आपण हे छोटे काप देऊन घेऊया. दिसत असेल तुम्हाला. मी हे कांदे छोटे घेतलेले आहेत, त्यामुळे दिसायला थोडंसं कठीण जातं आहे, पण मी दाखवते तुम्हाला. हे बघा, कारण हे मी छोटे का घेतलेत, तळायला बरे पडतात, थोडेसे तेलात होतात. तर हे बघा, आपल्याला हे अशा पद्धतीनं कांदा कापून घ्यायचा आहे आणि आपण मिठाच्या पाण्यात ठेवून देऊया. इकडे 4ही कांदे मी या पद्धतीने कापून घेतलेले आहेत. या पद्धतीने आपण कांदे कापून घेतलेले आहेत. आता हे मिठाच्या पाण्यात आपण ठेवून देऊया आणि नंतर आपण याचे पकोडे बनवणार आहोत. पण हे कांदे मी छोटे का निवडलेले आहेत, कारण आपल्याला मोठे कांदे घेतले तर कढई मोठी लागेल आणि तेलही जास्त लागेल, म्हणून मी छोटे कांदे घेतलेले आहेत. आता आपण कांद्याचे पकोडे बनवण्यासाठी एक बॅटर बनवणार आहोत. बॅटरमध्ये मी इकडे 1.5 चमचा बेसन पीठ घेतलं आहे, 1 चमचा मी तांदळाचं पीठ घेतलं आहे, चवीपुरतं मीठ घेतलं आहे, थोडीशी आलं लसूण पेस्ट आहे अर्धा चमचा छोटा, ओवा हातावरती क्रश करून घेतला आहे आणि तिखट आहे आणि 1 चिमूटभर खाण्याचा सोडा आहे. तर आता आपण याचं बॅटर बनवूया. इकडे मी अर्धा कप पाणी घातलं आहे आणि आपण आता हे आपल्या कांद्याला कोट होईल असं पातळ बॅटर बनवून घेऊया. कलरसाठी थोडी हळद घालते. आता आपण या बॅटरमध्ये हे बघा, हे असे कांदे आहेत ना, ते आपण बुडवून घेऊया आणि प्रत्येक कांद्याच्या फोडीला बॅटर कसं लागेल ते बघूया. आणि प्रत्येक कांद्याची जी ही आहे ना, कळी आहे ना, प्रत्येक कळीला आपण हे बॅटर लावून घेऊया. आता आपण एक एक करून हे कांदे सोडून देऊया आणि खरपूस तळून घेऊया. जेवढे बसतील तेवढे सोडूया, कारण मी अगदी थोडंसं करत आहे. आता आपण एक एक करून उलटून घेऊया. सगळे पकोडे खरपूस तयार झालेले आहेत. मी काढून घेते. हे बघा, तुम्हाला दाखवते. कांदे छोटे आहेत त्यामुळे ते व्यवस्थित दिसत नाही आहे. तर आता आपण काढून घेऊया. तयार झालेत आपले कांदे.